आम्ही 10वीचे मित्रपरिवार सगळेजण आम्ही असं प्लॅन ठरवला की फिरायला जायचं. एक मित्र बोलला की माझे एक ओळखीचं फार्म हाऊस आहे तामिनीमध्ये. निम्मे 8-9 जण ड्रिंक करणारे होते. त्याला फोन आला की बाबा इकडं मटण आणि चिकनचं जरा प्रॉब्लेम आहे, तुम्ही येताना घेऊन येऊ शकता का? तर 7 ते 8 किलो आम्ही चिकन घेतलं आणि 10 किलो आम्ही मटण घेतलं. पण ते फार्म हाऊस तिथंच पुढं होता आणि त्याच्यामध्ये आम्ही माडे आणले होते. आता माडी म्हणजे ही आमच्याकडे सगळ्यात प्रिय गोष्ट आहे. म्हणजे असं आम्ही पिण्यासाठी नव्हतं गेलो, एक एन्जॉय करण्यासाठी गेलो होतो. फोटो काढतंय, कोण काय करतंय, कोण उड्या मारतंय, काय एन्जॉय चालू हा होता. एन्जॉय चालू होता. खूप एन्जॉय झाला होता. तर सगळेजण झोपाय गेले ज्याच्या त्याच्यात. रात्री 1 वाजले होते आणि ज्या रूम मध्ये मी झोपलो होतो तिथं नेमकी एक खिडकी होती आणि त्या खिडकीच्या बरोबर एक झाड होतं बाजूलाच. आणि त्या झाडाला आहे ना, काय बोलू आता तुला, ती बाई आहे ना पूर्ण अशी लटकलेली दिसायची मला. नमस्कार, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तो आजचा जो प्रसंग आहे तो मोस्ट हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखला जाणारा ताम्हिणी घाट या बाबतीत आहे. आणि ताम्हिणी घाट म्हणल्यावर सगळ्यांना या आपल्या भागातील लोकांना माहीतच आहे. तो प्रसंग अतिशय खूप इंटरेस्टिंग आणि टेरिफाईंग आहे. तर चला तर चालू करूया. जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव सुनील सावळे आणि हा जो माझ्या संग प्रसंग घडलाय ते ऍक्च्युली तामिनी घाट आणि हा सगळ्यात हंटेड प्लेस म्हणजे सगळ्यात डेंजर प्लेस हा आमच्या इथला मानला जातो. माझ्याबद्दल जी घटना घडली ती तुम्हाला शेअर करायची आणि ही गोष्ट 2017-18च्या गोष्टी वेळेत झालं. आम्ही 10वीचे मित्रपरिवार सगळेजण आम्ही असं प्लॅन ठरवला की फिरायला जायचं म्हणून. तसं आम्ही ॲक्च्युली अगोदर पण फिरायला गेलोय आणि 10वीत वगैरे असताना सगळा आमचा एन्जॉय असायचाच. कुठं फिरायला जायचं, हे करायचं, ते करायचं. पण अचानक आमचं याला ठरलं होतं की लोणावळ्याला जायचं. तर लोणावळ्याला आपलं एक फार्म हाऊस आम्ही बुक करणार होतो. फक्त थोडी कॉस्ट आणि आम्ही तेव्हा नुकतेच कॉलेज वगैरे करत होतो आणि आम्हाला ते परवडणारी गोष्ट नव्हती. म्हणून पहिलं ज्या मुलांनी आमचं तिथं ठरवलं होतं तेव्हा काहीतरी 15,000-16,000 भाडं ठरलं होतं ह्याला लोणावळ्यामध्ये. तर ते आम्हाला काय आमच्या परवडणं एवढं नव्हतं. मग आम्ही एक मित्र बोलला की माझ्या एक ओळखीचं फार्म हाऊस आहे तामिनीमध्ये. तामिनीच्या उतरल्या एक राईट साईडला एक फार्म हाऊस आहे. मग ते म्हणले चला. मग इथं त्यांना ते म्हणले इकडे जायचं म्हणलं 8,000 आपल्याला ठरून भेटते सगळ्या गोष्टी. मग आम्ही पोरांनी काय केलं 15,000 पुढे आणि 8,000 पुढे ठरवायचं म्हणल्यानंतर मग मग आपले 5-6,000 कुठे तरी वाचतात. हा प्लॅननुसार आम्ही 8,000 तो फार्म हाऊस त्यांनी ठरवून टाकला. तर सगळी मुलं आता कोण कर्वेनगरला राहिला, कोण कोथरूडला राहिला, कोण बावधनला राहिला, कोण म्हणजे आपल्या ह्याच्या म्हणजे एरिया वाईज हा हा तेवढं आहे. आता आम्ही तसं शंकरराव मोरे विद्यालयाला शिकाय होतो 10वी पासून आणि सगळे एकत्र असतात. पहिल्यापासून आमचा एक ग्रुप आहे. अजून पण ग्रुप आहे. आम्ही सगळे ग्रुप वगैरे शिवजयंती वगैरे सगळ्या साजरी करतो. फक्त प्लॅन ठरला आम्ही सगळे कुठे भेटायचं म्हणून एक चांदणे चौकामध्ये आम्ही एक सर्कलला. त्या काळी चांदणे चौकामध्ये एक रोड नव्हता. एक सिंगल रोड होता. एक मुळशीवरनं जायला आणि एक कोथरूडवरनं वरती जायला. बाकी कोणताच रोड नव्हता. नंतर सगळी पोरं म्हणले ठीक आहे आपण चांदणे चौकामध्ये एक सर्कल होतं छोटंसं. छोटंच होतं, मोठं पण नव्हतं. तिथं जाण्याचं ठरवलं. आम्ही सगळेजण तिथं भेटलो. त्यावेळेस माझ्याकडं करिश्मा आर म्हणून आपली एक बाईक होती व्हाईट कलरची. त्या म्हणजे पहिल्यापासून मला एक शौकीन गाडी चालवण्याचा आणि टू व्हीलरचा पहिल्यापासून. आणि आपल्याकडं ते काळात काय फोर व्हीलर वगैरे आपण यूज केल्याच नाही आणि करत पण नव्हतो आणि येत पण नव्हती पहिली गोष्ट. तर सगळ्यांनी प्लॅन केला आपण एकत्र भेटायचं. सगळ्यांनी टू व्हीलर काढल्या, एकाकडं कोणाकडे टू व्हीलर कोणाकडे काय म्हणजे ऍक्टिवा वगैरे अशा गोष्टी. किती जण होते तुम्ही? आम्ही टोटल 15 जण होतो. म्हणजे आमचा ग्रुप तसा 20 जणांचा होता, पण आम्ही 15 जणच नुकते फिरायला गेलतो. 5 जण असे येणारे नव्हते कारण त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम होते म्हणून ते येत नव्हते. पण 15 जण आम्ही निघालो. मग चांदणे चौकात आम्ही एकत्र भेटलो आणि त्याच्यामध्ये नुकतेच आमचे आता यंग पोरं म्हणल्यानंतर आता एज कमीत कमी 22 ते 24-24चं एज असेल, 25 धरून चाल म्हणजे प्रत्येकाचं एजनुसार.
तर सगळे म्हणले की यानुसार आले नाही का, म्हणजे पोरं सगळी एकत्र जमा झाली. तर हा विषय झाला की कुठे भेटायचं, तर चांदण्या चौकात भेटायचं. चांदण्या चौकात सगळी भेटली. गाड्या सगळ्यांनी आमच्या कमीत कमी मला वाटते 8 टू व्हीलर होत्या. एकामध्ये फक्त सिंगल होता. बाकी सगळे 7 जणांमध्ये डबल डबल सीट होते. सगळेजण निघाले आणि त्या सगळ्यांमध्ये निम्मे 8-9 जण ड्रिंक करणारे होते. रिअल स्टोरी सांगतो, ड्रिंक करणारे त्या का 25 एज म्हणल्यावर 20 एज पासून स्टार्टिंग होतात. पण कमीत कमी ड्रिंक करणारे होते, असे काही फालतू नव्हते. आणि त्याच्यामध्ये मी आणि एक 2-4 मित्र होते. ते फक्त आमच्या गावाकडे माडी म्हणून एक फेमस झाड असतं, त्या झाडाला माडी लागते आणि ती सगळ्यात फेमस आहे. आणि ती माडी आम्हाला, मी काय घेत नव्हतो त्यावेळेस, कारण की घरच्यांचा जरा थोडा मला दबाव असल्यामुळे मी काय घेत नव्हतो काही गोष्टी. तर माडी म्हणून मी बुक केली होती एक मुळशीमध्ये. ती बुक केली होती आणि निघालो आम्ही. आणि निघता निघता अशा गप्पा रमत जमत सगळे गेले. पौडपर्यंत गेलो. पौडमध्ये ते ज्याने हे बुक केलं होतं, म्हणजे आपलं फार्म हाऊस, त्याने त्याला फोन आला की बाबा इकडं मटण आणि चिकनचं जरा प्रॉब्लेम आहे, तुम्ही येताना घेऊन येऊ शकता का, असे मला बोलले. मग ठीक आहे म्हणलं. पोरांना त्याने विचारलं की बाबा आपण असं असं, त्यांचा फोन आलता, तुम्ही घेता का घ्यायला. त्यांच्याकडे पण होतं, पण कसं त्यांच्या बसनं 20 किलोमीटर त्यांना जायला लागत होतं फार्म हाऊस बसनं. ते फार्म हाऊस थोडं जंगलात होतं आणि तिथनं 20 किलोमीटर म्हणजे ते माणगाव, तुला माहिती असेल ते चालेल. माणगावचं ते MIDC, तिथनं काहीतरी त्याच्या अलीकडं म्हणजे थोडं आतमध्ये जावं लागत होतं. तिथनं 20 किलोमीटर ते होतं. मग ठीक आहे म्हणलं, जाताना आपण पौडमधनं नेऊ, कारण की पुढं काय भेटन नाही भेटन याची आम्हाला हे नव्हते. तर आम्ही पौडमध्ये चिकन मटन मस्त 10-10 किलो आम्ही, म्हणजे मटन 10 किलो घेतलं, चिकन आम्ही 6 ते 8 किलो घेतलं. सॉरी. तर 7 ते 8 किलो आम्ही चिकन घेतलं आणि 10 किलो आम्ही मटण घेतलं. तर आता ॲक्च्युअली कसं आहे त्याच्यामध्ये, सगळे पोरं निम्मी तरी म्हणजे 10-1 जण तर ड्रिंक केलेली होती. तोपर्यंत आम्ही 5-6 जण तर म्हणजे काय, जातानाच त्यांची सुरुवात 5 झाली. जण तर आम्ही ड्रिंक वगैरे काही केली नव्हती. म्हणजे आम्ही माडी पण पेलो नव्हतो. आम्ही मुळशीमध्ये गेलो, तिथनं माडी घेतली. त्यामधले 2 जण न पिणारी होते आणि 3 जण आम्ही माडी पिणार होते. 2 जण माळकरी होते, म्हणजे त्यांना माळ होती गावामध्ये. तिथं काही व्हेजच खाणारे होते. तर तिथनं गाडी घेतली, मुळशीमध्ये घेतली. मुळशीमध्ये आम्ही माडी घेतली. तिथनं पुढं डायरेक्ट वारकमध्ये थांबलो. वारक एक गाव आहे, मुळशी तालुक्याचा एरिया आहे. तिथं थांबून थोडा एन्जॉय केला, फोटो बिटो काढले. परत एक मला वाटतं 3ची सुमारे गोष्ट होती. तिथनं डायरेक्ट आम्ही थांबलोच नाही. तिथनं डायरेक्ट ताम्हिणी घाटात थांबलो. ताम्हिणी घाटात थांबलो पण नसतं. विषय काय झाला माहिती का, आता ही जी पोरं होती 15 मध्ये, त्यामध्ये 4 जण मुळशी किंवा मावळमधली होती. बाकी सगळी जी होती ती नांदेड, लातूर किंवा उस्मानाबाद, म्हणजे बाहेरची हा मित्र. बाहेरची. ही टोटल आपल्या पुणे जिल्ह्यामधली कोण नव्हतं. ही सगळी बाहेरचीच होती. आणि ती म्हणली इथं थांबायचं. आता ड्रिंक केल्यानंतर थोडा एन्जॉय वाटतो त्यांचा. त्यांना वाटतं की बाबा ही गोष्ट आपण इथं करायचीच. सगळ्या म्हणजे नाही का इथं फोटो, ते एरिया तसा आहे ना तो, ते नाही का ताम्हिणी. म्हणजे खूप छान एरिया बघण्यासारखा आहे. तर बघण्यासारखा आहे, पण ऍक्च्युली आम्हाला माहिती होतं ना तो एरिया कसा आहे. कसं आहे? आम्ही त्यांना म्हणतो इथं थांबू नका. माझ्या डोक्यात काय प्लॅन आला की बा इथं मटन आहे, आपल्यासोबत चिकन आहे, ते काय असू, ते फ्राय केलेलं म्हणजे असो किंवा आपलं बोनलेस असो, पण ते आपल्या सोबत आहे ना. पण आपण इथं थांबणं चुकीचं आहे. मी यांना विनंती करतो, माझ्या संग 2-3 जण, त्यांना माहिती आहे बाबा ही हॉन्टेड एरिया आहे म्हणून, तरी ती काय ऐकत नव्हती. आपले सेल्फी काढ, कुठं फोटो काढ, हे काढ ते काढ. ठीक आहे, चला मग मी त्यांच्यासोबत पण आता थोडा हे बाहेर न आलं बाबा, जाऊ दे मरू दे, यांच्या 2-3 फोटो काढावं. मी पण एवढा विचार केला नाही की बाबा इथं या गोष्टी. आम्हाला सुमारे 5 वाजले होते तिथं. ठीक आहे, जाऊ दे. मग तिथनं पुढे निघालो आम्ही. आणि आमच्या मधला एक मुलगा होता, तो आहे ना, अचानक त्याची गाडी स्लिप झाली. अचानक. तर स्लिप झाली. ठीक आहे म्हणलो, त्याने ड्रिंक केली असेल म्हणून ती स्लिप झाली. पण हा विचार केला नव्हता की त्याने ड्रिंक केली का काय गोष्ट घडली. मग ठीक आहे, त्याला त्याला काय लागलं नाही, काहीच काहीच खरचटलं नाही, काय काय नाही. म्हणजे ऍक्सिडेंट कुठे झाला नेमका? ऍक्च्युली हा उताराला झाला. पॉइंट. ताम्हिणी घाटाचे ना, हा जो उतार आहे ना,
आता तिथे आहे ना वाळू सांडली होती, तिथं त्याचा अचानक ऍक्सिडेंट झाला. आता तुम्हाला तर माहिती आहे तसं हा. म्हणजे माझा एक मित्र आहे नाही का, म्हणजे हम्म. जवळचाच मित्र, तिथं तामिनीमध्ये ऍक्सिडेंट झालेला, तो ओके तिथेच ओके गेलेला ओके. आहे. आणि पॉइंट म्हणजे असा की तिथं जेव्हा आम्ही गेलो होतो, कोकणातला होता, गेलो त्याला म्हणजे त्याचे सगळं आवरून वगैरे आलो, मूड वगैरे बघा. आणि तिथं माणसांना बोललो की असं असं काय झालं वगैरे ते, आणि ते कनिसवाले वगैरे तिथे साईडला. सीन असा की त्या माणसाने सांगितलं ही जागाच वाईटच आहे म्हणला. म्हणलं आतापर्यंत 63 माणसांचं इथं गेलेलं आहे. ऍक्च्युली ती जागा आहे ना खूप भयंकर आहे. तो मुलगा जाताना वाचलाय बरं का. मी रिअल सांगतो, त्याला तिथली आयडिया नाहीये, तो बाहेरचाच होता. पण मी त्यांना सांगतो आपल्या सोबत काहीतरी गोष्टी आहेत. इथं गोष्ट आपण तिथं घेण्याचं का तिथं भेटल्या असत्या, पण त्या खूप 20-25 किलोमीटर जावं लागलं असतं. आता पण ती जागाच लय डेंजर. मी आता तिथनं पुढे तुम्हाला स्टोरी अजून सांगायची आहे. काय घडल्यात काय नाही घडलं ते सगळं सांगायचं तुम्हाला. जिथं तो स्लिप झाला ठीक आहे, इज ओके, ते त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत होता तो काय नाही, त्याने तो लंबू थोडा हायटेड होता, त्यामुळे त्याने लगेच माग पाय काढून म्हणजे हळूच होतं. हळूच होता. गाडी काय एवढी स्पीडला नव्हती, पण ते स्लिप झाली. त्यांना वाटलं की पोरांना काय वाटलं यांनी ड्रिंक केली म्हणून थोडं हे झालं. ठीक आहे, आम्ही तिथला प्लॅन म्हणजे आम्ही तिथला विषय संपला आणि तिथनं पुढे गेलो, उतरलं. राईट हाताला एक रोड जातो आणि एक लेफ्ट हाताला जातो, तो डायरेक्ट MIDC मानगावला रोड जातो. आणि जो सरळ रोड जातो तो ह्याला जातो, म्हणजे रोड तो टोटली मुंबई हायवे वगैरे थोडासा, म्हणजे मुंबई पण नाही, एवढ्या आयडिया नाही मला, पण ते फार्म हाऊस तिथंच पुढे होता. नाही का, त्या राईट हातनं आम्ही तिथं नाश्ता वगैरे केला लेफ्ट साईडला, आणि तिथं म्हणजे माणगावकडे जातो तो. हा माणगाव मधनं इकडे जातो जो हा रस्ता. बरोबर, तिथं अलीकडे आम्ही नाश्ता वगैरे केला. आणि तिथनं लेफ्टला मानगाव वगैरे रोड, आपलं दिव्यागर वगैरे लोक फिरायला कोकणाकडे जातात, जायला सगळे चिपळूण कोकणात वगैरे. विकणात चिपळूण म्हणजे तोच रोड आहे अख्खा. आणि तो सरळ जो रोड जातो तो म्हणजे त्याच साईडला आमचं काहीतरी 5-6 किलोमीटरवर फार्म हाऊस होतं. आम्ही फार्म हाऊसवर काहीतरी 7 वाजता पोहोचलो. आणि फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्या जे गोष्टी आणल्या होत्या, म्हणजे चिकन मटन वगैरे, ते गेलो आम्ही डायरेक्ट त्या काकूंकडे दिलं की असं असं. आणि त्यांनी आम्हाला विचारलं, व काय बनवायचं, याचं फ्राय करायचं, कालवण करायचं, काय करायचं, कशाचं काय बनवायचं. मग त्यांना आम्ही सांगितलं चिकनचं तुम्ही फ्राय करा आणि कालवणचं तुम्ही म्हणजे कालवण मटणाचं करा, कालवण हा करा. कालवण करा. आणि ते म्हणले तुम्ही कोण स्टार्टर वगैरे घेणार असेल तर सांगा. आता स्टार्टर म्हणल्यानंतर पोरं त्यांना माहिती आहे की काय घ्यायचं काय. ठीक आहे, स्टार्टर पाहिजेनच म्हणलं नाही का. मग थोडं त्यांनी लवकर चिकन पहिलं टाकलं नाही का करायला, आपलं चिकन वगैरे करून घेतलं. आणि झाल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलला, तिथं स्विमिंग पूल आहे बरं का, खूप छान स्विमिंग पूल होता. म्हणजे एवढा भारी ना, फार्म हाऊसच भारी होता, असं डोंगरामध्ये बाजूला झाडं झुडपं आणि मध्येच फार्म हाऊस, एकच स्विमिंग. आजूबाजूला काहीच एरिया नाहीये, आजूबाजूला काहीच दिसणार नाही, फक्त तो म्हणजे फार्म हाऊस. पूर्णपणे जंगलात होता. हा पूर्णपणे जंगलात, पूर्णपणे म्हणजे आम्ही तिथनं आहे ना, गाडी जिथं लावली ना आम्ही, साधी टू व्हीलर जात नाही तिथं, फोर व्हीलर काय जाईल. मग विचार कर की तिथं आहे ना, आम्ही खाली गाडी लावली, आम्ही तिथनं कमीत कमी एक अर्धा किलोमीटर चाललो असं वरपर्यंत. तिथं गेलो आणि ते सगळ्या गोष्टी दिल्याच होत्या ऑलरेडी, म्हणजे तुला ते सांगण्याची गोष्ट सांगतो. आणि परत झाल्यानंतर आता मुलं जरा एन्जॉय करायला लागले. आता त्यामध्ये काय ड्रिंक म्हणजे दारू कोण पिणार नव्हते, ब्रिजर किंवा बिअर वगैरे ह्या गोष्टी करणारी मुलं होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही माडे आणले होते. आता माडी म्हणजे ही आमच्याकडे सगळ्यात प्रिय गोष्ट आहे. मुळशी तालुक्यात ना पुणे जिल्ह्यात प्रिय गोष्ट आहे माडी. म्हणजे ही झाडाची बनते आणि झाड बसणं सगळे पेतात, लहानपासनं मोठ्यापर्यंत सगळी गोष्टी पेतात. म्हणजे कोणताही माणूस औषधी प्रकारे औषधी, म्हणजे ते आयुर्वेदिकच आहे. म्हणजे असं आम्ही पिण्यासाठी नव्हतं गेलो, एक एन्जॉय करण्यासाठी गेलो होतो. आणि आम्ही स्विमिंग पूलला नाही का हे केलं नाही का, आपलं म्हणजे उतारले हा उतरले वगैरे. आणि सगळेजण फोटो काढते, कोण काय करते, कोण उड्या मारते, काय एन्जॉय हा चालू होता तो. एन्जॉय चालू होता, खूप एन्जॉय झाला होता. आणि त्यावेळेस आमचे काय मोबाईल काय एवढे भारी नव्हते. मग तुला एक रिअल सांगायचं म्हणलं, 2 मेगापिक्सल कॅमेरा म्हणजे खूप मोठा होता आमच्यासाठी त्यावेळेस बरं का. 2 नाही म्हणजे 4 मेगापिक्सल, म्हणजे त्यावेळेसचे आम्ही किती मेमरी यूज करायचो, 4 GB
3 GB असे मोबाईल यूज करायचो. तेव्हा काय आपल्या काय आयफोन नव्हता किंवा काय नव्हतं. रिअल स्टोरी. आणि मग सगळे फोटो बिटो आपला एन्जॉय बिन्जॉय झाला. जेवणाची वेळ झाली. जेवण करायला बसले सगळे. जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी ड्रिंक वगैरे माडी वगैरे जी पोरं होती ती पिणारी ती पिली. मी पेलो त्यामध्ये माडी वगैरे नाही का. तर सगळेजण म्हणले चला आता थोडा एन्जॉय करू, पत्ते खेळू. पत्ते वगैरे खेळले. आता ते थोडंसं एन्जॉय म्हणून पत्ते टाइमपास आपलं. तर पत्ते बित्ते खेळले आणि नंतर 12-12:30च्या दरम्यान सगळेजण झोपायचा त्यांचा त्यांना वाटलं की झोपावं म्हणून. आता सगळेजण झोपाय गेले ज्याच्या त्याच्या. आता टोटल रूम होते मला वाटतंय काहीतरी. ऍक्च्युली आम्ही 4-4 जण एका रूम मध्ये झोपलो होतो. एका रूम मध्ये फक्त 3 जण झोपलो होतो. म्हणजे टोटल 4 रूम होत्या. फार्म हाऊस एवढं मोठं नव्हतं. फक्त 4 रूम साठी असं अवेलेबल असं 15-1 लोक तेवढं कॅपॅसिटी होती त्याची. मग आम्ही 4-4 जण झोपलो होतो आणि एका रूम मध्ये फक्त 3 जण झोपले होते. हे नाही का. तर सगळे ज्याचे त्याचे रूम मध्ये गेले. आता माझ्या रूम मध्ये मी जिथं झोपलो होतो ते नेमकं खाली तळमजल्याला होतं. हा बेसमेंटला. आणि त्याच्यावरती एक हे होतं. त्याच्यावरती जी झोपली होती ती फक्त ऑलरेडी 2 रूम होते आणि खाली 2 रूम होते. आमच्या खाली होते ते मोठे होते नाही का. तर आम्ही झोपाय गेलो. झोपल्यानंतर सगळे ज्याचे त्याचे आता सगळे दमलेले किंवा एन्जॉय केलेला काही गोष्टी केलेल्या त्यामुळे सगळे झोपाय गेले. आणि झोपल्यानंतर मला ऍक्च्युली क्रिअर स्टोरी आता इथनं सांगायची माझ्या अंगात काटा येतोय. पण मी तुला सांगतो बरं का. खरं मनापासून मला अजून डोक्यामध्ये येते. मी ते आता कसं मी कॅमेऱ्यासमोर बोलतोय मलाच माहिती आहे. सॉरी. ऍक्च्युली तिथनं रिअल स्टोरी अशी झाली की रात्री 1 वाजले होते. आणि ज्या रूम मध्ये मी झोपलो होतो असे 2 बेड होते. एका बेडवर 2 जण आणि या बेडवर 2 जण अशी एक रूम होती. त्याला वॉशरूम वगैरे बाथरूम सगळं होतं. आणि ह्या बेडला जे झोपलो होतो तिथं नेमकी एक खिडकी होती. आणि त्या खिडकीच्या बरोबर एक झाड होतं बाजूलाच. आणि त्या झाडाला आहे ना म्हणजे तिथनं सुरुवात झाली माझी. मी झोपलो होतो बरं का. गाढ झोप लागली होती मला. अर्ध्या तासाने मला जाणवायला लागलं. मी झोपलो ना त्यानंतर अर्ध्या तासाने मला जाणवायला लागलं. मला एक बाई लटकलेली दिसायची पूर्णपणे. म्हणजे कसं तुला कसं एक्सप्लेन करू मी तुला आता बोलू. ती बाई आहे ना पूर्ण असं गळ्याला फास लावलेला आणि पूर्ण आहे ना पूर्ण पांढरी साडी तिची. लोक म्हणतात भूत नाही काय नाही काय नाही. माझ्या संग जे घडलंय ना ते औषध कुणा सगळ्यांसंग पण घडलं असं भरपूर जणांसंग. पण माझ्यासोबत जे घडलं तर पुन्हा काय बोलू आता तुला. ती बाई आहे ना पूर्ण अशी लटकलेली दिसायची मला. मी अचानक जागा झालो. झोपत बरं काही गोष्ट समोर बघत नाही मी. ही झोपत दिसते. तेच घर तेच खिडकी तेच झाड तेच मला पूर्णपणे असं दिसतंय बाबा. मी नाही का त्या बाईला बघतोय. बाईचं फक्त चेहरा दिसत नव्हता बरं का मला पूर्णपणे. तिचं आहे ना हिथलं खालचं पूर्ण हिथनं केस आणि हिचं खालचं एवढं दिसायचं. ठीक आहे. मी जागे उठलो 2 मिनिटं. असं घाबरल्यासारखं झालं मला अचानक. मग मी शेजारी मित्र झोपला होता. त्याचं नाव नाही सांगू शकत सॉरी बरं का. त्याला मी म्हणलो ऐक ना मला इथं बाई दिसते खिडकीमध्ये बघ ना तू जरा. तो म्हणला काय माहिती का तुला माडी जास्त आली झोप बाळा म्हणला. काय म्हणला तुला माडी जास्त आली झोप. अरे म्हणलो ठीक आहे. मला असा विचार आला बाबा माडी पेरल्यामुळं आपल्याला काहीतरी वेगळं जाणवत असं. ठीक आहे परत झोप. परत 10 मिनिटांनी तो सीन झाला. काय परत त्याला उठवलं मी. तो काय म्हणला माहिती का म्हणजे त्याला उठवलं. अरे बघ म्हणलं अरे मला समोर दिसते. मला 1 वेळा बास होईल 2 वेळा होईल असं म्हणलो नाही का. दुसऱ्या वेळेस व्हायला नाही पाहिजे. नाही म्हणलं तू एक गप रे म्हणला. तुझं आहे ना पक्वे 1 नंबरचा. मला म्हणला तू पक्वे आहे असं मला म्हणतोय.
अयो म्हणलं भाऊ मी काय केलं माहिती गोधडी घेतली तोंडावर. ती एक चादर असते ते भेटते नाही का, ती घेतली तोंडावर झोपलो असं नाही का निवांत. तर तो परत मला तो सीन घडला. पण ती बाई मला झाडाला दिसली नाही नंतर. ती डायरेक्ट खिडकी बशी अशी हात देऊन पूर्ण असं हात ठेवून हम्म. असं करत बसली. खोटं ना अंगात मला आता अंगावर काटा आला. पण ती ती गोष्ट आहे ना मग अजून डोळ्यात येते बरं का. आता त्या गोष्टीला झाल्या असेल मला वाटतं 7-8 वर्षे. पण ते आता मला अजून अजून आठवतं. रिलीज होतंय खूप. हम्म. ती बाय अशी करते माझ्याबरोबर. ते चेहरा दिसत नाही फक्त सगळं दिसतंय. हम्म. फक्त ती अशी करते. मी डायरेक्ट त्याला असं उचलला मग असं धरला आणि डायरेक्ट खाली आपटला. म्हणलं बघ ना इथं दिसतंय ना तुला. तो म्हणला बघू बर. मग तो बघू म्हणजे ते झोपत बघू बरं असं नाही का डोळे बिळे पुसून. अरे म्हणलं बघ समोर आहे म्हणलो. तो म्हणतोय कुठे रे तुला काय अक्कल आहे का ना म्हणलं. एक काम कर म्हणलं भाऊ पाय पडतो. माडी पेलो मला माहितीये पण मला कळतं की मी काय वागलोय नाही का. आणि तुम्ही मला किती जे जण कळत होता त्या रूम मध्ये? आम्ही 4 जण होतो. पण म्हणजे तुम्ही पुन्हा संघ घडत नव्हतं. हा तुमचं ते पुढे तुला सांगतो ना काय विषय आहे. मग हा मी तिथं नाही ना त्या बेडवर ह्या बेडवर आलो. काय मी काय केलं माहिती का डायरेक्ट स्वामींचं नाव घेतलं. मी स्वामींना खूप मानतो बरं का. पहिल्या होतं स्वामी समर्थांशिवाय माझं आहे ना आयुष्य सुरुवात झाली तर तिथनच. स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ अशा जप करत राहिलो. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. आणि ना थोडंसं मला थोडं रिलॅक्स वाटायला लागलं नाही का नंतर नंतर. ती घटना तिथं म्हणजे हे झाली. त्याच रात्री आहे ना एका मित्राला वरच्या रूम मध्ये जो होता ना दुसऱ्या मजल्यावर 4 जण झोपले होते. सॉरी 3 जण झोपले होते. तो सिंगल त्याला पण जाणवलं होतं. पण त्याला काय एवढं जाणवलं नव्हतं. माझं कसं आहे माहिती का मी एखादी गोष्ट बघितली ना रात्रीची असं मला असं काय तर तिथं जाणवतं की बाबा इथं कोणतरी असं म्हणून पहिल्यापासून असं माझी सवय. म्हणजे मी ती गोष्ट कॅप्चर करून घेतो स्वतःला. कळलं का काय म्हणजे म्हणजे भास तर नव्हता ना. ही सांगतो ना तुला पुढं. पुढे एक गोष्ट अजून आहे. म्हणजे तुला जे सांगायचं ना ते इथनं पुढं अजून स्टार्ट आहे. तुला सांगतो मग नंतर आमचा असा प्लॅन ठरला होता की बा शनिवारी संध्याकाळी यायचं आणि रविवारी 6 वाजता जायचं. रविवारी 4-5 वाजता जायचं. 6 वाजता म्हणजे 6 ते 7 म्हणजे ठरलं एक होतं. दिवस स्टे करायचं. ते करायचं आणि आपला डे करून आपलं एन्जॉय करून निघायचं. तर तिथनं पुढं दुपारी सगळे एन्जॉय करत होते. मला काय ते इच्छाच होत नाही बाबा हे करावं ते करावं ते करावं हे करावं. मला असं अख्खं अंग असं पूर्ण गळून पडलं होतं असं. मला तुला खोटं सांगत नाही मी त्यावेळेस सुई उचलायची म्हणलं तरी जीव येत होतं. मग असं साधं काडी उचलायची म्हणली तरी मग असं हातपाय थरथरत होते. ती एक भीती मनामध्ये बसली होती बरं का. झाले ते म्हणले एक काम करू आपण आज स्टे करू. सगळी पोरं म्हणले बरं का परत आज स्टे करू संडेचा पण स्टे करू. एक काम करतो म्हणलं मी अक्षरशः रडलो त्यांच्या समोर. एक काम करतो म्हणलं मी एकटा जाईन पण तुम्ही इथं थांबा म्हणून. माझ्या इथं थांबण्याची कॅपॅसिटी नाहीये. मग ते म्हणले की बाबा काय झालंय बावटा ते बोलण्या मित्र कसे आपले एकदम फ्रेंडली रे. तुला काय अक्कल आहे का तुला काय कळतं का नुसता घाबरतो पहिल्यापासून घाबरतो. म्हणलं तुमच्या संग जावं घडन ना तेव्हा तुम्हाला कळन म्हणलं. तसं कळायचं नाही म्हणलो. मी घाबरण्याचं नाही मी समोर बघतोय म्हणलं म्हणून बोलतोय. त्यामध्ये आता 3 जण म्हणजे समजूतदार होते. म्हणजे बाकी सगळे समजूतदार आहे पण 3 जण कसे एकदम त्यांना कळतं बाबा हा बाबा माणसाचे कळतात की बाबा हा कसा वागतोय कसा नाही. आला होता तेव्हा कसा होता ना आता वागतोय कसा. मग ती चेंजिंग होतं ना माणसामध्ये लगेच. तर सगळ्यांनी एक जण आता म्हणजे आमच्यातलं एक मोरख्या म्हणायचं. तर पहिल्यापासून आमचं ते वर्गामध्ये काय म्हणतात त्याला लीड करणारा
तो एक मोरक्या होता आमच्यामध्ये. त्याला म्हणलं बा सुनेला त्रास होते, आपण चला. सुनीलला सुनीलला त्रास होते, आपण निघू म्हणून. त्याला गोष्टी कळतात बाबा. तो मोरक्या का तो पहिल्यापासून त्याला लहानपणापासून गळ्यात माळ आणि काय म्हणजे कसल्या फालतू गोष्टी नव्हत्यात त्याला नाद. त्यामुळे तो म्हणला चला. मग ठीक आहे. मग त्याच्यामुळे सगळी पोरं निघाली. आता निघाली तर आम्ही कमीत कमी 5च्या दरम्यान, हां 5च्या दरम्यान आम्ही तिथनं निघालो. आलो. एक चेक नाका लागतो बघ तामिनीला चढताना. हं. पुढं तामिनी घाट चढताना बरोबर आहे ना, एक चेक नाका लागतो. तिथं पोलिसांनी अडवलं बाबा, चेकिंग बिकिंग केलं. आणि ते चेकिंग करतातच पहिल्यापासून. हे तामिनीचा हा विषय काय माहितीये का, चेकिंग का करतात, तिथं भरपूर मर्डर झाले तामिनी घाटामध्ये, म्हणून ती चेकिंग करतात. येताना पण अडवलं होतं ते, तुला गोष्ट सांगायचं विसरलो मी. पण तिथं आहे ना चेकिंग करतातच, ते फोर व्हीलर असू नाही तर टू व्हीलर असू. हे ड्रिंक करणारी पोरं बिरं, मग त्यांचं एखाद्याचं आधार कार्ड चेक करणार, एखाद्याचा आधार कार्डचा फोटो घेणार का बाबा एवढी जण आली होती काय गेली कोण. ते शेवटी काय आहे माहितीये का, एक कोकण एरिया लागणं आणि एक मुळशी तालुका सोडणं, म्हणजे पुणे जिल्हा आणि रायगड ही बाउंड्री आहे ती. एक बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीवर चेक नाका आहे. त्या चेक नाक्यावर चेक केलं सगळ्यांना. ठीक आहे म्हटलं जावा, काय नाही विषय. ते गेलो, पुढे गेलो. वरती चढ चांगलं मेन एक 2 टन लागतात. 2 नाही 3 टन लागतात. 3 टनानंतर डायरेक्ट तामिनीचं हे चालू होतं, म्हणजे खालची खोली, म्हणजे आपलं नाही का काय म्हणतात त्याला, सॉरी, म्हणजे जंगल वगैरे दिसतं. हाईटला गेल्यानंतर ते नाही म्हणजे का proper दरी तुम्ही वगैरे दरी दिसत. something हा वगैरे हा वगैरे ते काहीतरी चालू असं. होतं. आणि दरी चालू होते आणि तिथं एक मंदिर आहे छोटस. त्या मंदिराच्या पुढे गेलो आम्ही एक 1.5 किलोमीटर. आम्ही असं मित्राची गाडी, माझी R1 व्हाईट कलरची, आम्ही असं बोलत चाललो नाही का. ते आमच्या संग 2 जण बोलतात, आम्ही 2 आणि माझी गाडी कॅपॅसिटी नव्हती बरं गाडी चालवायची. मी मित्राला बोललो होतो रेडी की तू गाडी घे म्हणून. माझी अजिबात कॅपॅसिटी नाही गाडी चालवायची. त्याने गाडी घेतली होती. आम्ही 2 जण बोलतोय, तो रमत जमत आम्ही 4 जण बोलत चाललोय. आणि ऍक्च्युली तुला सांगू का, एक 2 मिनिटाच्या अंतरावर आहे ना, काळं कुत्रा आडवं गेला आम्हाला. काळं कुत्रा आडवं गेलं. त्याने फक्त असे डोळे केले असे, आणि ते डोळे पण भयंकर होते. ते काळं कुत्र गेलं आणि आमची गाडी 20 ते 30च्या स्पीडला असेल. आमची गाडी डायरेक्ट स्लिप झाली. स्लिप एवढ्या चांगल्या रस्त्याला गाडी स्लिप होणं आहे का 30च्या स्पीडला, न ड्रिंक करता कोण नाही काय करता, म्हणजे काही ना कोणती गोष्ट करता. आमची गाडी आपोआप स्ट्रिक हे झाली. तुला सांगतो इथनं आहे ना कमीत कमी एक भरपूर लांब, म्हणजे आता कसं सांगू तुला, की इथनं भरपूर लांब मी आहे ना घसटत गेलो, स्लिप होत गेलो. आणि आहे ना मित्राला आहे ना, माझी गाडी अख्खी बेंडच झालते ऑलरेडी. मित्राला काहीच नाही खर्चटलं, काहीच थोडं कुठेही खर्चटलं नाही त्याला. सगळ्यात जास्त खर्चटलं मला. माझा अख्खा पाय आहे ना, सॉरी लेफ्ट साईड, हा पाय ना अख्खा फाटला होता. इथनं एवढं अख्खी पॅन्ट आहे ना पूर्णपणे हितवर फाटली. इथनं अख्खा हात. आणि काय टायमिंग मध्ये होता तुम्ही तामिनीमध्ये? 5, 5:30, 6च्या दरम्यान. आणि दरीला एवढंच अंतर राहिलं असतं, दरीला एवढंच अंतर बरं का. एवढ्या अंतरावर आम्ही डायरेक्ट खाली गेलो असतो. ते बाजूला दगडी बांधकाम असतं माहितीये ना, एक 1 साईड तुटली होती तिथं, 1 साईड तुटली होती, तर त्या 1 साईड मधनं खाली पडलो पण असतो. एवढंच अंतर राहिलं असतं. खरं स्वामींची कृपा, आज मी जिवंत आहे तुमच्या समोर ही गोष्ट सांगायला. नाहीतर माझ्या आयुष्याचा लास्टचा शेवटचा दिवस होता तो. म्हणजे तसं, म्हणजे ते एंटिटी तुमच्या सोबत आली होती का? आता हे सांगतो ना तुला पुढं. तर आहे ना मी आहे ना एवढंच अंतर राहिलं होतं. माझ्या मम्मीची कृपा, माझी मम्मी नाही आज. खूप वाईट वाटतंय, पण ती असते ना सगळ्या गोष्टी आहे ना, तिलाही माझ्या खूप जीव लावला पहिल्यापासून. सॉरी बरं का कॅमेरा समोर बोलताय. पण
तेव्हा वाचलो ना आम्ही, हा. तेव्हा मला असं वाटलं की मी आहे ना यमराजच्या दारातनं खाली आलो. एक काळं कुत्र बघतं बरं का, बाकी काय नव्हतं. ऑब्झर्व काय काहीच नव्हतं. पुढे काय गतिरोधक नव्हता, काय नव्हतं. 30-40 स्पीड, बाकी काय नव्हतं. ठीक आहे, तिथं आता तिथनं मला पोरांनी उचललं. बाकी कुणाला दिसलं नाही बरं का, ते मला दिसलं. मी तरी यांना खोटं वाटतंय की मी त्यांना बोलतोय बाबा काळं कुत्रं गेलं, काळं कुत्रं गेलं. त्यांना खोटंच वाटतंय की काळं कुत्रं गेलं म्हणून. त्यांना वाटायचं हे बिथडलंय, हे पार बिथडलंय, त्याला भुताचं जेड लागलंय, बाकी काही दिसत नाही त्याला. त्याला एवढं दिसतंय. ही हसतात नुसती मस्करी करते. मग तिथनं पुढं आम्ही आता तुला सांगतो तामिनी बसणं काय दवाखाना नाहीये. तर दवाखाना डायरेक्ट माल्यामध्ये. तिथनं पुढं काहीतरी 25-30 किलोमीटर माले. माल्यामध्ये आम्ही गेलो. तिथं मला मलमपट्टी वगैरे केली. पण खरं सांगतो तुला, अक्षरशः मग हा पाय उचलत नव्हता. मला एवढा मार लागला होता. आणि तीच मनामध्ये भीती होती माझी. एक जर्किंग, मित्राचं जर्किंग अंगावर घेऊन मी आपलं डोळे झाकून असं वर घेऊन तिकडं चाललो. म्हणलं आपलं पुणे कधी गाठतं, माझं घर कधी गाठतं, मला असं वाटत होतं त्यावेळेस. आणि ती निगेटिव्ह विचार माझ्या सोबत होता बरं का. तो मला असं वाटतं कुठं ना कुठं घात करायचा प्रयत्न होता त्याचा. तो तिथनं निघाला होता, तो पार शेवटपर्यंत येत होता. आणि गेलो, घरी पोचलो सुखरूप. काहीतरी 9:30-10 वाजले असन, 10:30-11 वाजले असन. घरी पोचलो सुखरूप. घरी गेल्या गेल्या आईने बघितलं असं, आई डायरेक्ट रडायला लागली. तेव्हा माझं काय लग्न वगैरे काय झालं नव्हतं, म्हणजे एक नॉन याचं होतं मी. आणि घरी गेल्या गेल्या आई रडायला लागली, काय बाबा तुला कळतं काय, फिरायला जातो हे ते. घरचे लागले ओरडायला की बाबा तुला कळतं काय, हे करतं ते करत. थोडक्यासाठी हे झालं. थोड्या नाही नाही, ती ती माझ्यावर एवढे जीव लावतात ना पहिल्यापासून, की त्यांना असं वाटतं की हा आहे ना चांगला आहे, फक्त मित्रांमुळं थोडा वाईट गेलाय, बाकी काय नाही. मग घरचे थोडे रडले म्हणजे घरचे कोण रडलं नाही, फक्त आई रडली माझी. वडिलांनी जो दाखवायचं ते नाही का रागाच्या भरात ते केलं. जाऊ दे, ते विषय संपला. आणि मग रात्री झोपताना अचानक मला ताप वाढला माझा. तुला सांगतो मला आहे ना त्या दिवशी हे कमी दुखायला लागलं, पायाचं शिर किंवा हे जिथं लागलं होतं. मग तापच वाढला भरपूर. आणि ताप असा गेला की 100च्या पुढे जायला लागला. तर आई ते ते जुन्या काळात माहिती आहे ना, त्या पट्ट्या लावायच्या आपले मिठाच्या वगैरे, ते तसे ठेवून बघते एवढ्या रात्री वगैरे कोण घेऊन जायला. तर फक्त माझ्याकडे गाडी आणि कोण बघणारे नव्हते, आई वडील मी आणि भाऊ होता, XY. तर भाऊ पण होता, पण भाऊ म्हणला जायचं का दावत, त्या गाडी होती 2 व्हीलर वगैरे. तर मी म्हणलो नको नको, मला काय नाही, जरा ते लागल्यामुळं थोडंसं हे झालं. मी त्यांना घरच्यांना म्हणलो की बाबा लागल्यामुळं थोडंसं मला ताप वगैरे वाढला असेल. तर रात्री 2 मला थोडीशी गोळ्या, म्हणजे भावाने ते ऑलरेडी मेडिकलमध्ये जाऊन 2-4 गोळ्या आणल्या, त्या खाल्या होत्या. मला थोडं बरं वाटलं होतं. एक डोलो गोळी असते माहिती असेल तुला, ती खाली होती. त्यामुळे त्याने ते सगळं कॅप्चर थोडंसं कमी झालं दुखणं. मी ऑलरेडी मला दवाखान्यात नेलतं ना माल्यामध्ये, त्यांनी गोळ्या दिल्याच होत्या, त्या गोळ्या खायच्याच होत्या. तापाचं काय अचानक ठरलं ना तो. रात्री 2 वाजता मला ती स्वप्न पडायला लागली रे. अशी पडायला लागली की ती बाई मला ती दिसतीच आहे. म्हणजे ती बाई आहे ना, काचवशी येते, कुठं गाळ्याला लटकलेली दिसते, कुठं काय करते ते करते, ते पडतेच स्वप्न. मी डायरेक्ट जागेवर उठून जीव असा, खरं सांगतो तुला, असं जीव आहे ना, असं हे व्हायचं ना, अशी भीती वाटायची. डायरेक्ट उठायचो मी रात्री. असं 2-4 वेळा घडलं. दचकून उठायचे. आणि मी पहिल्यापासून माझी मम्मी प्रिय होती माझ्यासाठी. मी मम्मी शेजारी झोपायचो, मग आई शेजारी झोपायच्यामुळं आईला थोडं जाणवलंय हे का झटकून उठतंय. ती 2-4 वेळा मग तिने वडिलांना बोलवलं. आमचे एका खाली 3 रूम होते त्यावेळी. तर ते वरच्या रूम मध्ये मग पप्पांना बोलवलं. दादा म्हणतो आम्ही त्यांना बोलवलं, दादांना बोलवलं, सुनीला असं करतोय म्हणून.
आई बोलली. तर ते वडील कसे थोडे हे असल्यामुळे जरा रागीट असल्यामुळे काय त्याला काय पुढे काय हे नाही काय नाही ते बिनकामाचं हे करते लागले म्हणून ते जट हे करत. आई म्हणते तरी पण नाही का बाबा तुम्ही बघा एकदा 电量低， काय होते पोराला बघा ना जरा. नाही नाही काय नाही व्यवस्थित आहे काय नाही ठीक आहे. आणि त्यानंतर परत 3 वाजता तो झटका आला. मला परत रिलीज झालं सेम तेच तेच ती आपलं फार्म हाऊस त्या गोष्टी या सगळ्या गोष्टी ह्या सगळं रिलीज होत मग तेच होत होतं. मग मम्मी म्हणते दादांना आमचे वडील त्यांना बोलून घेतलं बघा ते सारखं करते तसं 电量低， ते एकदा करण दोनदा करण 4 वेळा थोडी करणार आहे 3-3 4-4 वाजेपर्यंत. मग ठीक आहे म्हणले. मग त्यांनी काय केलं जरा मीठ असं ते जुन्या काळात नाही का मीठ घ्यायचं ते आले दुष्ट गेलेली वगैरे तुझे नाही का दुष्ट काढते तसं ते दुष्ट काढले ते आपलं मोरी म्हणजे बाथरूम मध्ये फेकून देतात तसं फेकून दिलं. तरी पण मला झोप नाही. मला 7 वाजेपर्यंत झोप नाही. तरी मी सकाळी आईला उठून म्हणलो आई मला काय झोप लागत नाही मला काही कम्फर्टेबल वाटत नाही मला कसं तर 电 त्रास 量 होतोय. 低， मला असं वाटतं की माझ्यासमोर कोणतरी येते माझा जीव घेते माझ्या नरडं दाबते मला असं वाटतंय. मला असं खूप रिलीज होत होतं. मग आईने सकाळी ते आमचे गावाला एक भगत आहे आमच्या मुळशी तालुक्याचा एरिया पडतो तिकडे त्यांनी सकाळी मला नेलं 8 वाजताच घेऊन गेले. तिथं त्यांनी समोर नेलं आणि माझे अख्खे हातपाय ना असे थरथर 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 पूर्ण हातपाय बरं का पूर्ण थरथर करत होते. त्यांनी तिथं बसवला. जेव्हा त्यांनी देवा पुढे बसवला त्या माणसाच्या 电量 काय 低， येतं वारं वगैरे त्याला ते म्हणले डायरेक्ट ह्याला बाहेरचं मागं लागून आले. ह्याला बाहेरचं मागं लागून आले घरापर्यंत आलं. घरापर्यंत आले. आणि हा त्रास आहे ना एवढा वाढला होता मला 8 वाजेपर्यंत. जेव्हा तिथे गेलो कानिफनाथांना मी खूप मानतो आणि कानिफनाथांच्या तिथं नेलतं. स्वामी समर्थामुळं दत्तगुरु महाराज आणि कानिफनाथ सगळ्यांना आणि ते मला थोडक्या झाल्या गोष्टी बरं का. तिथं आम्ही आता ते पडलं बिडलं ही गोष्ट ही त्याच्यामुळे झाली का काय ही मला सांगता येणार नाही. पण ते म्हणले की जिथं जिथं तो त्याला गोष्टी घडल्यात जिथं जिथं त्याला अपघात झालाय हा त्याच्यामुळंच झालाय. म्हणजे तो आहे ना येत्तावर 4 वेळा वाचलाय म्हणले. म्हणजे पूर्ण प्लॅनिंग होतं ते त्याचं की पूर्ण तुम्हाला की मला घेऊन घेऊनच जायचं. जायचं. नाही घेऊन पूर्णपणे नाही पूर्ण म्हणजे काहीतरी एखादं अपंग तत्व म्हणतात ना एखादा पाय घालवायचा हात घालवायचा असं त्याचा विचार असं मला वाटतं त्या जे होतं त्याचं. त्यानंतर मी व्यवस्थित 2 दिवसांनी जरा व्यवस्थित झालो. ताप बीप सगळ्या गोष्टी कमी झाल्या. मग पोरांना मला भेटाय पण आली होती की काय नाही नाही का तू एवढं हे एवढं सिरियस 电量 पहिल्यांदा 低， तुला मी बघितलं असं तू एकदम रॉयल माणूस पहिल्यापासून रॉयल राहणारा आणि तुलाच अचानक अशी गोष्ट घडली म्हणलं ज्याच्या अंग गोष्ट घडते त्यालाच कळते आणि ज्याची जळते त्यालाच कळते म्हणतात नाही ते वाक्य. आता तुमच्या सोबत अजून एकाला जाणवलं होतं त्याच्यासोबत काही घडलं नाही. त्याला काही नाही त्याला काहीच नाही त्याला फक्त जाणवलं काय होतं त्याला दडपणं माहिती आहे ना तुला दडपणं दडपण म्हणजे एखाद्याला दडपतं की एखाद्याचा गळा दाबतंय श्वास घ्यायला त्रास होत ते त्याला जाणवलं होतं. ते बाकी अगदी- काहीच जाणवलं नव्हतं त्याला. हम्म. तो ते तुला सांगतो ना त्या रिअल स्टोरी पुढं. मग 2-4 दिवसाने आमचा मग तुला सांगतो शनिवार रविवार आम्ही गेलो होतो ऑलरेडी सोमवारी आणि मंगळवारी बुधवारी आणि गुरुवारी मला खूप बरं वाटलं होतं कारण की मी एकदम स्थिर झालो. मग शुक्रवारी सगळ्यांनी भेटण्याचा प्लॅन केला. आम्ही MIT ला भेटलो. तिथं कॅफे होतं त्या कॅफेवर आम्ही भेटलो आणि MIT ला कॅफेवर सगळेजण म्हणले आपण एकमेकींचे फोटो शेअर करू आणि मी आजारी असल्यामुळे 电 कोणी 量 कोणाला 低， जास्त रिस्पॉन्स दिला नाही बाबा याला फोन कर त्याला फोन कर किंवा कोणी याला कर मला फोन करायचे पण त्यांनी कोणी म्हणले ना की फोटो माझ्याकडे 4च फोटो काढले होते मी त्या घाबरण्याच्या सिच्युएशन मध्ये. माझ्याकडे तसे फोटो लय झाले असते पण फोटो पण नाही आणि त्याच्यामध्ये मग मोबाईल पण ऑफ झाला होता. माझ्याकडे 4 फोटो आहे ते तुला पाठवलंय आणि तर तर सगळेजण भेटले आणि हा प्लॅन आणि माझे 4 फोटो सगळ्या ते पोरांचे अगदी- मी शेअर केले. 4च फोटो होते त्यामध्ये फोटो 4च होते पण त्यामध्ये फोटो काढणारा मीच होतो. बाकी सगळेजण 15 जण आपले
ह्याला स्विमिंग वगैरे करत होते. आणि एक चुकून आहे ना मित्र सगळे, आता एखाद्याला हौस असते बा फोटो झूम करायचा, मग कसा चेहरा दिसतोय ऍक्च्युली नाही का. तर मग फोटो कसा आलाय, मी कसा गोरा दिसतोय का काळा दिसतोय. एकाने झूम करून बघितला फोटो, त्यामध्ये आहे ना एक सपशेल बाई, जिथं आम्ही स्विमिंग करत होतो ना बरोबर मागे आहे ना ती उभे उभे म्हणजे बाई त्या फोटोमध्ये दिसते. तेव्हा त्याने सगळ्यांना दाखवलं. तेव्हा ती सगळी बघत बसली, अरे इडे केलाय काय. अरे म्हणलो बघा, मी बघितलं स्वतः तो फोटो. माझे आहे ना खरं सांगतो तुला, आयुष्यामधली पहिली गोष्ट मी बघितली की त्या फोटोमध्ये ती अख्खी बाई दिसते उभे जंगलातनं. आम्ही स्विमिंग करतोय ती जंगलाच्या तिथं बाहेर आहे. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन गेली. सुनील बोलत होता, सुन्याच म्हणतात मला बरं का, सोन्या बोलत होता तेच खरं होतं म्हणलं. काय असन तर असन, त्याच्या संग घडली गोष्ट म्हणलं खरं आहे. आणि माझी एक गोष्ट आहे की मला ती जाणवतीच कुठे गेलं तरी. मग गण मनुष्य गण आहे, आणि मला आहे ना ती गोष्ट लगेच जाणवते पुढे काय. आणि जाणवते माहिती तर जर निगेटिव्ह हे असेल ना आपल्या Negativity. विटी, ती जाणवतेच मला लगेच, ती माझ्या संग घडतेच. तर आता धागा बांधलाय, पहिला धागा नव्हतं बांधत, टिका लावलाय, टिका नव्हतं लावत. म्हणजे आता तिथून पुढे मग तिथनं तुमचं पुढे सगळ्या गोष्टी करायला लावल्या. हम्म. आणि मी जास्त काय फक्त स्वामींशिवाय काय मानत नव्हतं. पण आणि एक काळा धागा आपल्या पायामध्ये, हा माझा आईने त्यावेळेस बांधलेला धागा अजूनही. तर त्यांनी फोन केला फार्म हाऊसवाल्याच्या मालकाला. तर फार्म हाऊसवाले मालक नाही का बोलले, आम्हाला काय माहीत नाही, असं तसं असं काय आमच्या गोष्टी घडत नाही, आतापर्यंत किती लोक आले काय गेले असं तसं, तुम्हाला जर हे करायचं नसतं, हे नाही पैसे, तुम्ही आमची इज्जत घालवा गेले. मग त्यांची इज्जत त्यांना ठेवायची होती. त्यांना आम्ही म्हणतोय तुमचं नाव येणार नाही फार्म हाऊसचं, नाव पण क्लिअर सांगणार नाही कोणाला की बाबा आमच्या इथं घडली म्हणून, तुम्ही काय ते खरं सांगा आमच्या मित्राबद्दल असं घडलंय म्हणून. तर तो म्हणला की नाही बाबा असलं काय नाही. आणि त्यामध्ये एका मित्राने ना तिथल्या आचार्याचा नंबर आणला होता, कारण की त्याचं जेवण आवडलं होतं म्हणून त्याला. ते जेवण आवडल्यामुळे त्याने त्याचा नंबर वगैरे घेतला होता. तर आम्ही कधी आलो फिराय वगैरे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू असं तसं नाही का. तो पण बोलला होता बघ कमी किमतीत तुम्हाला, मालकापेक्षा कमी किमतीत तुम्हाला एखादं जर आसन कधी दिवस तर तुम्हाला फोन करेन असं तसं. शेवटी ज्याला ज्याला पैशाची गरज असते बरोबर का नाही. तर तर त्या ह्याला फोन केला आचार्याला. तो आचार्य काय तयार नव्हता सांगायला, काय नव्हतं. ते बघा शेट म्हणलो का असं ते सांगा, अरे ऑलरेडी आमचा मित्र आता परत मरण्याच्या दारातनं आलाय, प्लीज काय असेल त्याच्याबरोबर भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत नाही का. तर तो म्हणला हा खरं इथं असं ज्याला जाणवतं त्यालाच जाणवतं, पण आतापर्यंत आम्हाला पण जाणवतं पण आम्ही दुर्लक्ष करतो म्हणला इथं एका आमच्या आधीवर एक जोडपं राहिलं होतं. ते आचारीचं म्हणजे आचार्य ते बघायचं किंवा आपलं फार्म हाऊस साफ करणं किंवा ते जे अच्छा स्विमिंग म्हणजे पूल आहे त्यांचे हा ते देख राखे म्हणजे पूर्ण देख राखे आपले ते स्विमिंग पूल फार्म हाऊसचं करणार. तर तिथे एक जोडपं राहिलं होतं, ते इथलं नव्हतं, ते प्रॉपर याचं होतं कर्नाटकचं. तिकडनं इकडं आले होते म्हणजे काय वळखी वगैरे जॉब वगैरे त्यामुळे आले होते. तर त्या नवरा बायकोची काहीतरी भांडणं वादिवाद झालता. तेव्हा त्या बाईने त्या झाडाला फाशी घेतली होती. ती बाई फक्त अख्ख्या फार्म हाऊसला फिरते, फक्त ती फिरती तसं नाही. आणि त्यावेळेस ना आमचं काय हे नव्हतं बरं का, आपलं काय म्हणतात त्याला अमावस्या वगैरे पौर्णिमा काहीच नव्हतं आम्ही गेलतो तेव्हा. हे आमचं घडलं कशामुळं माहिती आहे का, एक लिंक असते लिंक, म्हणजे आता तुला कुठंतरी जॉबची किंवा पैशाची लिंक लागत जाते, जॉबची लागत जाते, तसं नाही एक हॉररची एक लिंक लागत जाते, खोटं नाही म्हणत. म्हणजे जे भूत वगैरे असतात ना त्यांची लिंक असते. आम्ही जब आहे ना हे आम्हाला कधी कळलं माहिती आहे का, मी त्यानंतर 8 दिवसांनी गुरुजींना पण विचारलं, आमचे गुरुजी आहेत एक स्वामींचे हे आहेत, त्यांना विचारलं त्यानंतर बरं का 8 दिवसांनी. तर ते म्हणले की जेव्हा तुम्ही मटण घेऊन गेले होते का, मटण चिकन मटण जिथं थांबले होते का, ते तुम्हाला कॅप्चर करायचे बघत होते पण ते
कॅप्चर आत झाले नाही कोण तामिनी घाटामध्ये. पण ते तुमच्या मागं ती लागत लिंक म्हणजे ती एका मेन आता ज्याची जागा आहे तो जागा कॅप्चर करतोय. आता तू कोणाची जागा हडप करतोय, ती तुझी जागा स्वतः हडप करतो म्हणलं तू मालक झाला. तशी त्यांची एक जागा असते ठराविक, एक रिंगण असतं त्यांचं, त्या रिंगणामध्ये त्याचीच सत्ता चालती. कळलं का? तिथनं पुढं हा विषय आम्ही परत कधी फार्म हाऊसला गेलो नाही, म्हणजे त्या साईडला तर गेलो नाही. मी तसं फिरलो पण गेलो तरी जाताना बिबवा किंवा काय कोळसा वगैरे खिशात घेऊन गेलो नाही. बापरे, सुनील सरांचा तर किस्सा खूपच खतरनाक होता. म्हणजे एवढे मित्रजण असून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. ते म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तर प्रसंग तो खूप इंटरेस्टिंग होता. आणि असेच जर तुमच्याकडे काही प्रसंग असतील तर नक्की इन्स्टाला DM करा. हॉरर डायरी म्हणून इन्स्टाला आपलं पेज आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.